नमस्कार. MH माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक याचं वारं खरं तर जोर धरू लागतंय आणि त्याच अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारही फायनल झालेत, त्यांचे अनुक्रमांकही फायनल झालेत. त्याच अनुषंगानं सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जे आहे मतदारांच्या पर्यंत पोहोचून प्रचार यंत्रणा जी आहे ती सक्रिय झालेली आहे. आपण अशाच उमेदवारांच्या सोबत विशेष मुलाखती ज्या आहेत त्या पॉडकास्टच्या माध्यमातून घेत असतो. MH माझाच्या माध्यमातून या सगळ्या पॉडकास्ट आणि उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नवीन माध्यम आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वीरबिवडी येथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरिभाऊ लोळे. भाऊ, तुमचा मनपूर्वक सहर्ष स्वागत. नमस्कार. काय सांगाल, कसा चालू आहे प्रचार? प्रचार खूप चांगला चालू आहे. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय आणि लोकांना सामान्य जनतेमधला आणि सामान्य कुटुंबाला उमेदवार फार भावतोय आणि त्या अपेक्षेने लोक माझ्याकडे पाहत आहेत आणि निश्चित त्याचा परिणाम आपल्याला येत्या 5 तारखेला मतदानामध्ये दिसून येईल याची मला खात्री आहे. नक्कीच. खरं म्हणजे सांगायचं झालं तर तुमचं ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद पर्यंतचा प्रवास हा खूप अनुभवी प्रवास आहे, खूप खडतर प्रवास आहे. आपण पानवडी सारख्या गावातून येता. काय कसा प्रवास होता राजकारणाचा? सुरुवातीला कॉलेजमध्ये शिकत असताना इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर समाजासाठी काहीतरी करावं, समाजाच्या काहीतरी भावना जाणाव्यात ह्या दृष्टीने कुटुंबाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण न करता समाजाची सेवा करावी या दृष्टीने मी त्या भागात काम करत राहिलो. सुरुवातीला आमच्या गावामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, पिण्याचं पाणी नव्हतं, शेतीचं पाणी नव्हतं, पण डोंगराळ भाग असल्यामुळं पशुपालन हा व्यवसाय असायचा आणि मग पशुपालन करणे, त्या दुधातून मिळालेल्या पैशामधून आपली उपजीविका भागवणं हा त्या कुटुंबाचा आमचा मेन व्यवसाय. आणि भात शेती असल्यामुळं पुढची पिकं घेता येत नव्हती आणि मग अशा अनुषंगाने त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नव्हत्या आणि मग लोक दूध उत्पादन केल्यानंतर कोणी पांगारला जायचं, कोणी पिंपळाला जायचं, कोणी नारायणपूरला जायचं आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कावडीवरती असायच्या. आपण पाहिलं की कावडी म्हणजे दोन्ही बाजूला बादल्या अडकवणं आणि हांडे अडकवणं आणि ते घेऊन डोंगराची चढ उतार करणं आणि दुसऱ्या गावाच्या डेअरीवर जाऊन दूध घालणं ही त्यावेळेची अवस्था होती. त्यावेळेस आमच्या प्राथमिक शाळेमध्ये एक शिक्षक होते बनसोडे म्हणून. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही युवकांना शिक्षण घेतल्यानंतर बाहेरगावी जाता, आपलं कुटुंब सांभाळता, पण खऱ्या अर्थानं शिकलेला माणूस ज्यावेळेस गावाकडे पाहिल त्यावेळेस तुमचं गाव सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे विचार आम्हाला त्यावेळेस पटले आणि मग आम्ही समकालीन त्यावेळेस युवक होते, त्या युवकांनी एक विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे. मी त्यांनाच विचारलं की आम्ही काय करू, तर त्यांनी सांगितलं की बाबा सध्या तुमच्या समोर एक फार मोठी समस्या मी पाहतोय की दूध उत्पादन झाल्यानंतर लोकांना जो दिवस त्यांचा वाया जातो, त्या गावाला जाणं, दूध घालणं, पुन्हा माघारी येणं, त्यांचा अख्खा दिवस वाया जातो. जर तुम्ही दूध संस्था स्थापन केली तर या ठिकाणी तुम्हाला लोकांचा वेळ वाचेल, श्रम वाचतील, लोकांना इतर काम करण्यासाठी संधी मिळेल, त्यांच्याही उत्पन्नामध्ये भर पडेल. मग आम्ही कात्र दूध संघाच्या माध्यमातून त्यावेळेस तत्कालीन संघाचे डायरेक्टर स्वर्गीय बाळासाहेब जगताप काका त्या ठिकाणी होते. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दूध संस्था काढण्यासाठी मदत केली. त्यावेळेसचे आपले आमदार, आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दादासाहेब जाधवराव यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि दूध संस्था स्थापन केली. दूध संस्था स्थापन केल्यानंतर गावाला वाटलं की हा मुलगा काहीतरी करू शकतो. मग त्यांनी पुढच्या 95च्या साली इलेक्शन मध्ये गावचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून त्या ठिकाणी दिलं. मग तिथून पुढे हा प्रवास चालू झाला. गावाला एसटी नव्हती, लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, शेतीला पाणी नव्हतं. म्हणजे राजकीय प्रवास हा बिनविरोध पासून चालू झाला. मग हे करत असताना पुढे 2 वर्षांनी अण्णासाहेब हजारेंनी आदर्श गाव संकल्प योजना त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आणली. त्यावेळेस देशाचे मुख्यमंत्री होते मनमोहनसिंग जोशी आणि यांनी त्या संकल्पनेला शासकीय मुहूर्तमेढ लावली आणि मग अण्णांनी इंजिनिअरिंग कॉलेजचे असतील किंवा अॅग्रिकल्चर कॉलेजची मुलं असतील, ती त्या कॉलेजची मुलं जी पहिली टॉप 3 आली त्या कॉलेजला, तर त्या सगळ्या मुलांना आव्हान केलं की आम्ही अशाची योजना राबवतोय आणि आम्हाला तुमच्या योगदानाची आवश्यकता आहे. आम्ही थोडंसं भारावून गेलो की अण्णासारख्या माणसाचं आपल्याला पत्र आलंय. आम्ही त्या ठिकाणी राळेगण सिद्धीला 6 महिने निवासी ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर ग्रामीण विकासाचा पाया कसा असतो, राळेगण सिद्धीने आपलं गाव कसं बनवलं, थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारेंचे विचार आम्हाला ऐकायला जवळून मिळाले आणि मग त्यासोबत प्रेरित होऊन गावची कामं करत राहिलो.
मग पाणी अडवणे, पाणी जिरवणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शाळेच्या इमारती दुरुस्त करणे, नवीन इमारती बांधणे, त्याच्यानंतर देवालय दुरुस्त करणे, नंतर स्मशानभूमी दुरुस्त करणे, अशी अनेक कामं, रस्ते उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचे अनेक कामं केल्यानंतर आज माझ्या गावामध्ये 35 MCFT पाणी त्या ठिकाणी अडवलं गेलंय. सगळ्या वाड्या वस्त्यांना रस्ते आहेत, पिण्याचं स्वच्छ पाणी आहे. आमचा जो रस्ता आहे सासवड कालदरी पाणवडी, हा आत्ताच नव्याने सायकल ट्रॅकच्या माध्यमातून तो 5.5 मीटरनी त्याला उपयुक्त झाला. पाऊस काळामध्ये आमच्याकडे 4.5-5 महिने पर्यटकाची फार वर्दळ असते, त्या ठिकाणी आमच्याकडे हॉटेलिंग व्यवसाय वाढू लागली. त्यामुळे भविष्य काळामध्ये पर्यटन म्हणून आमच्या गावाचा फार मोठा विकास होईल आणि विकास होत असताना निश्चित आमच्या गावातील जनतेला त्याचा दिलासा मिळत असं वाटतंय. खरं म्हणजे ग्रामपंचायतीपासून सुरू केलेला प्रवास आता जिल्हा परिषद पर्यंत आलाय, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पत्नी नलिनीताई हरिभाऊ लोळे या पंचायत समितीवरती सभापती सुद्धा होत्या. तो कार्यकाल कसा होता नक्की? आमच्या मिसेस 2015 साली सरपंच पदावरती विराजमान झाल्यानंतर त्यांना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस आम्हाला आमचे भागामध्ये काम करणारे स्वर्गीय दिलीप यादव त्यांचं आत्ताच आमच्यामधनं जाणं झालं. त्यांनी आग्रहाने त्या ठिकाणी मला उमेदवारी द्यावी आणि अशी भूमिका घेतली. त्यावेळेच्या नेतृत्वाची अशी भूमिका होती की गाव छोटा आहे, त्या गावामध्ये उमेदवारी दिली तर मोठ्या गावात उमेदवारी पडली तर त्या ठिकाणी निश्चित अडचणी होतील. पण आबांनी त्या ठिकाणी लावून धरलं, जर भाऊची उमेदवारी खाली असेल तर मला वरती जिंकणं सोपं जाईल, आणि त्या दृष्टीने त्यांचा तो शब्द खरा ठरला आणि नेतृत्वाला बळी पडले की माझी उमेदवारी ठेवली आणि निश्चितच त्या उमेदवाराचा फायदा. त्यावेळेस आमच्या वीर भिवडी गटामधून शिवसेनेचे 3ही उमेदवार निवडून आले. आल्यानंतर शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी आली. 8 पैकी 6 जण आम्ही निवडून आलो. 6 जणांपैकी जिल्हा परिषदला आमचे 3 जण निवडून आले 4 पैकी, आणि सत्ता शिवसेनेची त्या ठिकाणी एक हाती त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी सभापतीपदी सर्वसाधारण खुल्या वर्गाला असल्यामुळे त्या ठिकाणी आमचे त्यावेळेचे शिवसेनेचे पहिले सभापती अतुल शेठ मस्के यांना संधी मिळाली. त्यांचं संधी मिळाल्यानंतर त्यावेळेस अनेक लोकांनी त्या ठिकाणी सभापती पदाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मग त्या ठिकाणी नेतृत्वाने प्रत्येकाला थोडी थोडी संधी दिली. ज्यावेळेस मला विचारलं गेलं मी सांगितलं की ठीक आहे, मला काही पदाची अपेक्षा नाही, इथपर्यंत आलो इथपर्यंत ठीक आहे, मला समाजाची सेवा करायची, मी सेवा करत राहील, पण शेवटी पद हे चालून येत असतं, काम केल्यानंतर निश्चित संधी मिळत असते. आणि आमच्या त्या ठिकाणच्या 3 जणांची संधी पहिल्या 8 वर्षात गेल्यानंतर पुन्हा 8 वर्षांनी त्या ठिकाणी सभापतीपद महिलेला राखीव आलं आणि एकमेव महिला आमची त्या ठिकाणी असल्यामुळे नलिनी लोळे यांना सभापतीपदाची संधी मिळाली. 31 डिसेंबर 2019 साली सभापती झाल्यानंतर आपण पाहतो तिथून पुढे 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण देशावरती जगावरती कोरोना महारोग त्या ठिकाणी पसरला. आपले त्यामध्ये साधारण 2 वर्ष निघून गेले. तो काळ इतका खरतर होता की फार आपण सर्व त्या अडचणीत गेलो, आणि त्या काळातही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या सभापती पदाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी स्वतः लोकांना त्या ठिकाणी खूप फार अशा मदती केल्या, लोकांना धीर दिला. लोकांच्या पंचायतीमधून आरोग्य सेवा असतील, अँब्युलन्स असतील, त्या सुद्धा त्या ठिकाणी खरेदी करून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. आणि ते देत असताना सभापती पदावर काम करत असताना संपूर्ण तालुक्यामधील ज्या ज्या गावचे लोक पंचायत समिती येतील ते पंचायत समितीचा येणारा नागरिक हा सर्वसामान्य घटक मांडून आम्ही त्या ठिकाणी कुठला पक्षभेद पाहिला नाही आणि कुठलाही पक्ष न पाहता कुणालाही अडचण निर्माण करून दिली नाही. ज्याचं येईल त्याचं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्याच्यामुळे शिवसेना पक्षाची फार मोठी ताकद वाढली आणि इतर पक्षामधील लोकांमध्ये आदर निर्माण झाला. त्याच्यामुळं शत्रुत्व म्हणून माझं कोणाशी निर्माण झालं नाही, चांगलं काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी काम करू शकलो, हे एक मानसिक समाधान मला त्या ठिकाणी लाभलं. खरं म्हणजे तुम्ही शिवसेनेचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करताय, परंतु शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अचानक भाजप प्रवेश आणि भाजपाचा एबी फॉर्म मिळाला, तुम्ही भाजपाकडून उमेदवारी घेतली. काय कसं शक्य झालं, हे काय नक्की घडलं, काय होतं? आम्ही नेतृत्वाला उमेदवारी आमच्या दिलीप यादव करता मागत होतो. त्यांना दिली पाहिजे आमचा आग्रह होता आणि नेतृत्वाने ते आम्हाला सुस्पष्टपणे सांगितलं नाही की आम्ही देणार आहात का नाही देणार, एवढी चर्चा आमच्या केली नाही. बघूया आपण करूया असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. त्यानंतर आबा आजारी झाले आणि त्याच्यामधून त्यांना जावं लागलं. ते गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याची अपेक्षा होती की आबांचं योगदान फार मोठं आहे. 2009 सालापासून शिवसेना वाढवणं, नेतृत्वाला पगार नेऊन दाखवणं, नेतृत्वाची ओळख करून देणं, आणि हे संपूर्ण आबांनी धुरा सांभाळल्यानंतर 17 वर्ष आबा शिवसेनेचे प्रामाणिक राहिले. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांच्या ते असताना सुद्धा त्यांना शब्द द्यावा ही आमची प्रामाणिकपणे इच्छा होती, पण हा शब्द दिला गेला नाही. कारण
याचं स्पष्ट असं करतो की ज्यावेळेस माझ्या उमेदवारीची मागणीची वेळ आली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की माझ्या मनामध्ये तुम्हाला उमेदवार द्यायची फार मोठी इच्छा आहे, पण मी गेल्या 3 महिन्यापूर्वी शब्द दिलेला आहे. जर तुम्ही 3 महिन्यापूर्वी शब्द देत होता तर मग तुम्ही आबांना शब्द दिला असं कसं म्हणू शकता. आणि मग हे त्यावेळेस आम्हाला जाणवलं गेलं की आपली कुठेतरी फसवणूक होते. आणि मग आम्ही तरी त्यातून सुद्धा आम्ही एकनिष्ठ राहण्याचा फार मोठा प्रयत्न केला, पण एक षडयंत्र निर्माण केलं आणि भविष्यामध्ये अंधार दिसू लागला की आपलं इतकं मोठं 10 वर्ष आपण तन मन धनाने नेतृत्वाचं काम फुलवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर 19ला अपयश झाल्यानंतर सुद्धा आम्ही पक्ष टिकवण्याचं खूप फार मोठं काम केलं. 2024ला त्या ठिकाणी विधानसभेवरती त्यांना जाण्याची संधी मिळाली, त्यातही आम्ही फार मोठं पुरंदरमध्ये तर काम केलंच केलं, पण हवेलीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 20 बूथवरती काम केलं आणि 20 बूथवरती आम्ही नेतृत्वाचं शिवसेनेचा उमेदवार पुढे आणण्याचा प्रामाणिक पुढेही तो त्या ठिकाणी आला. पण खऱ्या अर्थानं नेतृत्वाला असं भासवलं गेलं, त्यांना असं दाखवून दिलं गेलं की हे या व्यक्तीचा प्रभाव जनतेच्या मनावरती पडत चाललाय आणि उद्या कदाचित तुम्हाला सुद्धा आव्हान देऊ शकेल किंवा देऊ शकतो आमदारकीला 2029ला हा तुम्हाला चॅलेंज करेल. त्याच्यामुळे ह्याला आत्ताच तुम्ही या ठिकाणी रोखलं गेलं पाहिजे असं स्वतःच्या पोळी भाजवण्यासाठी काही आमच्या लोकांनी भरवलं गेलं आणि नेतृत्वाला बळी पडलं गेलं. आणि त्यामुळे त्या निश्चित असं झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आबांच्या मुलाला किंवा त्यांच्या पत्नीला या ठिकाणी संधी कुठेतरी द्यावी, प्रभावात घ्यावं. तर तेही सुद्धा नेतृत्वाने स्वीकारलं गेलं नाही. त्या लोकांशी बोलण्याची पद्धत आम्हाला आवडली नाही. ठीक आहे, तुम्ही देऊ नका, पण तुमच्याकडे मागायला माणसाला तुम्ही साधारण त्या पद्धतीने बोलावं, वागावं अशी आमची अपेक्षा होती. ते घडलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे ह्याच्या लोकांच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आणि त्या ठिकाणी आपल्या पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मान आमचा केला आणि भाजपाचे उमेदवार देऊन आमचं त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची आम्हाला संधी दिली. निश्चित या संधीचं सोनं या मतदारसंघात झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे 3ही उमेदवार वीरगडामधून आमचे सुधीरप्पा धुमाळ हे त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे त्या भागामध्ये काम आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना पाहिलं की सुधीरप्पांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करत असताना सगळ्या येणाऱ्या ग्राहकाचं, त्या महिला असोत, वयस्कर असोत, शेतकरी असोत, कर्जदार असोत, यांच्याशी चांगल्या प्रकारचा सलोखा असल्याने त्यांना कागदपत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मदत करून त्यांना त्या ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त काम करून त्यांनी आपला त्या ठिकाणी लोकांशी आपला परिचय वाढवला. आम्ही फिरताना पाहतो तर पुरुष मंडळी तर आपण ओळखतातच, पण त्या घरातल्या महिला सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळखतात. असा लोकप्रिय उमेदवार खालच्या भागामध्ये दिल्यामुळे तिथेही चांगल्या प्रकारचं मतदान आमचं भाजपाला त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी आमच्या बिवडीमधील आमच्या डॉक्टर मनोज शिंदे यांच्या पत्नी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी उभे आहेत. त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम आहे. त्यांचे दीर 2012 साली पंचायत समितीवरती निवडून आले होते, पण अचानक त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक आमचे दिलीप बाबा निवडून आले. आबांनी पंचायत समितीमध्ये चांगलं काम केलं आणि डॉक्टर मनोज शिंदे सुद्धा त्या भागामध्ये आपण माणसांचे शिबिर घेतो, माणसांच्या आरोग्याचे त्या ठिकाणी मेळावे भरवतो, पण जनावरांचं आरोग्य शिबिर कोणी घेत नाही. पण डॉक्टरांनी प्रत्येक गावात जाऊन जनावरांना औषधं देणं, त्यांचं तपासणी करणं, त्यांना त्या ठिकाणी सुविधा देणं, अशा मुख्य प्राण्यांची सेवा त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक गावात केल्यामुळं ते जनतेच्या परिचयाचे आहेत आणि त्यांचाही चांगलाच लोकसंपर्क असल्यामुळे तेही चांगल्या प्रकारचं काम करतायत. तिथेही पक्षाला चांगलं मतदान त्या ठिकाणी भाजपला होणार आहे. त्याच्यामुळे तिघांच्या ताकदीवरती, पक्षाच्या ताकदीवरती आणि आमच्या संपूर्ण भाजपाची टीम त्या ठिकाणी सक्रियपणे काम करते. तिथं कुठल्याही कोणाची नाराजी नाही. काही कोणाची नाराजी आहे ते इकडे तिकडे जातील, त्याच्यातून मतदानामध्ये काही परिणाम होणार नाही असं निश्चित त्या ठिकाणचं वातावरण आहे. संजयजी जगताप स्वतः त्या ठिकाणी जातील, लक्ष ठेवत आहेत. माजी आमदार अशोकजी टेकवडे हे सुद्धा त्या ठिकाणी काम पाहत आहेत. आदरणीय आमचे दैवत दादासाहेब जाधवराव यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत. बाबाराजे जाधवराव त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत. गंगाराम जगदाळे सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतायत. आणि हे सगळं करत असताना तालुक्यातले सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी एक जीवाने 4ही मतदारसंघामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या 4, पंचायत समितीच्या 8 अशा 12 जागेवरती चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी यश प्राप्त होईल अशी आम्हाला त्या ठिकाणी आशा आहे. एका बाजूला पक्ष प्रवेश झाल्यानंतर तुम्ही बीजेपी मध्ये आल्यानंतर विरोधक वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करतायत. या टीकेला कसं उत्तर देणार आहात? नाही, आता कसं आहे, शेवटी माणूस समोर उभा राहिला की टीका करणं, चुकीचा प्रचार करणं, मी आता सध्या तरी त्यांच्या कुठल्या टीकेला उत्तर देणार नाही. माझ्या कामातनं जनतेला माहिती हा माणूस 32 वर्षीय लोकांसाठी काम करतोय, त्याच्यामुळे याच्यावरती टीका कुणीही काही केली तर त्याचा जनतेवरती काही परिणाम होणार नाही. आणि विशेषतः मी कुणालाही
निंदा नाहीये. मी कुठल्याही नेतृत्वाच्या माध्यमातून मी चुकीच्या मार्गाने कुठलाही पैसा कमवलेला नाही. काही लोकांनी एजन्सी केली, ब्लॅकमेलिंग केलं, काही ठिकाणी कमिशन घेऊन काही कामं केली, हे सगळं मला ज्ञात आहे. पण मी कोणावरती टीका करणार नाही, कारण सगळ्यांचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर झालेला आहे. त्याच्यामुळे कुणीही किती वल्गना केल्या तर मला त्या ठिकाणी त्यांच्यावर आता टीका करायची नाही. पण वेळ आल्यानंतर निश्चित त्यांच्या टीकेला जसं तसं उत्तर दिल्याशिवाय मी राहणार नाही. तुमच्यासोबत मागील अनेक काळापासून जे शिवसेना प्रेमी लोक होते आपल्या गटामधले, ते आता सोबत आहेत का? नक्की काय चित्र आहे? आता ते सोबत भेवडी गावामधले सगळेच कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. पण नेतृत्व त्यांना थोडं भावनिक, कुठं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. पण शेवटी माणूस हा तुमचा शरीराने थांबेल पण मनाने थांबणार नाही. त्याप्रमाणे निश्चित त्याची प्रवृत्ती 5 तारखेला तुम्हाला दिसून येईल. जरी नेतृत्व कार्यकर्ते थांबले तरी मतदार थांबणार नाही. शेवटी मतदार हा, मी फक्त कार्यकर्त्यापर्यंत काम केलं नाही, कार्यकर्त्यांच्या बरोबर काम करत असताना मतदारापर्यंत पोहोचलोय. त्याच्यामुळे सर्वांना माहिती की हरिभाऊ लोळे म्हणजे कोण. आज सांगितलं जातं की भिवडी गणामध्ये त्यांची ओळख आहे, पण तसं नसून माझे संपूर्ण वीर भिवडी गटामध्ये 95 पासून काम करत असताना भाऊसाहेब मावळकर असतील त्यांच्याबरोबर काम केलं, दिलीपभाऊ यादव होते त्यांच्याबरोबर मी काम केलं, आमच्या मनीषा काकडे होत्या त्यांच्यावरही काम केलं, त्याबरोबर आमदार आशिषभाऊ टेकोडे यांच्यावरही काम केलं. समाजाच्या हितासाठी काम करत असताना ज्या ठिकाणी मी काम केलं, मी फक्त दादासाहेब जाधव यांच्याकडे पक्षनिष्ठ म्हणून काम केलं. दादांच्या नंतर मी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मी पहिल्यांदा शिवसेना पक्षाचा प्रवेश करून त्या ठिकाणी 10 वर्ष पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. कुठल्याही प्रकारची पक्षाशी मी वल्गना केली नाही, कुठेही मी त्या ठिकाणी गद्दारी केली नाही. आणि ते करत असताना पक्ष नेतृत्वाला मोठं करायचं काम केलं. पक्ष नेतृत्वासाठी मतदान कसं वाढेल याचं काम केलं. कायमस्वरूपी वीर भिवडी गटामध्ये काम करत असताना त्या लोकांच्या मनावरती कसं बिंबवल हे सगळं काम करत असताना, हे सगळं केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने माझी मांडणी केल्यानंतर मला ते सहन झालं नाही. आणि मला सहन झाल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांचा आक्रोश मला थांबवला नाही. काही कार्यकर्त्यांनी फार मोठ्या तीव्र भावना व्यक्त केल्या की जर आपण आज थांबलो तर भविष्यात आपल्याला काही मिळू शकणार नाही आणि तुमच्यावर अन्याय झाला असा प्रत्येकावरती अन्याय होत राहील. तर थोडंसं तुम्ही वेगळा विचार केला तर आम्हाला चालेल, आम्ही तुमच्या बरोबर राहू असं आश्वासन दिल्यामुळे मी तो पवित्रा घेतला. तुम्ही आता खरं तर भाजपमधून निवडणूक लढवताय. भाजप पक्षाचा कसा फायदा आपल्याला निवडणुकीसाठी होऊ शकतो? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षामध्ये आपण आज पाहिलं तर भारत देशामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री त्या ठिकाणी अमितजी शहा साहेब एक चांगल्या प्रकारचं काम देशामध्ये करत असताना देशामध्ये भाजपमय वातावरण आहे. आज तुम्ही भाजपचं सरकार गेले तिसरी हॅट्रिक, तिसरी पंचवार्षिक या ठिकाणी निवडणुका होत आहेत. सातत्याने भाजपचं काम पाहत असताना आपण पाहतो समाजामध्ये चांगल्या प्रकारच्या सुधारणा त्या ठिकाणी होत आहेत. त्याचबरोबर आज आपण पाहतो मोठमोठे प्रोजेक्ट आज या ठिकाणी येत आहेत. आज आपण पाहिलं आपला हडपसर ते पंढरपूर पालखी महामार्ग आहे, आपल्या पुरंदरमध्ये औरंगाबाद बायपास होते त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी ह्या सगळ्या संपूर्ण मोठमोठे प्रोजेक्ट केंद्राचे आहेत. त्याच्यामध्ये विमानतळ आपल्याकडे होतंय, IT पार्क त्या ठिकाणी आपल्याकडे होतंय, लॉजिस्टिक पार्क आपल्याकडे होतंय, MIDC सुद्धा 25 MIDC त्या ठिकाणी होते. हे सगळं होत असताना गुंजवणुकीचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी आणलं जाते. आणि हे सगळं आल्यानंतर हे सगळं प्रोजेक्ट भाजपचं सरकार भारत देशामध्ये आहे, भाजपचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. इथे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक चांगल्या प्रकारचं काम एक बारकाईने लक्ष ठेवून महाराष्ट्र राज्यामध्ये कसा त्या ठिकाणी विकासाचा ओघ वाढेल, या ठिकाणची इंडस्ट्री कशी वाढेल, या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेती पंपाला वीज कशी दिवसाने मोफत देता येईल, अशा पद्धतीचे फार मोठे संकल्प हे महाराष्ट्र सरकारचे असल्यामुळं हे एक आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेत होते. त्याच्यानंतर संजयजी जगताप सरांचं सुद्धा नेतृत्व हे चांगल्या प्रकारचं विकासाचं असल्यामुळे त्यांचंही नेतृत्व त्या ठिकाणी भावलं. आणि आपण आता पाहतो काल परवा झालेल्या महानगरपालिका इलेक्शन असतील, नगरपरिषद इलेक्शन असतील, त्याच्यामधला स्ट्राईक रेट पाहिला तर 65-70% आसपास बीजेपीचं सगळं स्ट्राईक रेट आहे. आणि मग सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जर बीजेपी सारख्या पक्षाची इतकी जर घोडदौड झाली असेल तर निश्चित पुढच्या काळामध्ये बीजेपी पर्याय नाही. आणि पर्याय का नाही तर भाजप सुद्धा त्या ठिकाणी सामान्य जनतेपर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत कशा सुविधा पोहोचवता येतील, त्यांना कसा दिलासा देता येईल या दृष्टीने काम करतंय. आज आपण पाहतो लाडक्या बहिणीसारखी योजना देवाभाऊ त्या ठिकाणी काम पाहत आहेत. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या योजनेला फार मोठं पाठबळ त्या ठिकाणी दिलंय. त्याच्यामुळे एक कुठल्याही एका पक्षाची लाडकी बहीण नाही, पण देवाभाऊंचं दूरदृष्टी त्या ठिकाणी आपण पाहतो एक चांगलं काम त्या ठिकाणी आहे.
शेतीसाठी 7.5 HP पर्यंत मोफत वीज दिली जाते. शेतकऱ्यांना पीक कर्ज त्या ठिकाणी 0% व्याजदराने दिलं जातं. अशा अनेक योजना महाबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या अनेक ट्रॅक्टर असेल, तुमचं सारा यंत्र असेल, तुमचं रोटावेटर असेल, तुमच्या शेततळे असतील, तुमचे ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, मोटरी असतील, पाईपलाईन असेल, अशा अनेक योजना महाडीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळल्या जातात. अशा अनेक योजना होत असताना शेतकऱ्याची उन्नती होते. कारण शेतकरी हा खरा भारत देशाचा अर्थव्यवस्था कणा आहे. हा केंद्रबिंदू म्हणून भारत सरकार काम करते, भाजप काम करते. म्हणून त्या ठिकाणी आपण भाजपाचा त्या ठिकाणी पर्याय स्वीकारला. आपण खरं तर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलो. मतदारांना काय आवाहन कराल? कशा पद्धतीने मतदारांनी उमेदवार निवडताना गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? ज्यावेळेस मतदारांनी मतदान देत असताना जे आपल्या समोर उमेदवार आलेत त्या सगळ्या उमेदवारांचं वर्णन जनतेला माहिती आहे. प्रत्येकाचा कार्यकाल माहिती आहे. कोण काय काम करू शकतो त्याचा समोर त्या ठिकाणी उदाहरण आहे. काल आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. मध्ये फक्त एक रस्ताच होता. त्या रस्त्याच्या अलीकडे एक गाव होतं, पलीकडे एक गाव होतं. ज्या गावामध्ये मी गेली 5 वर्ष 9 वर्ष पंचायत समिती सभापती म्हणून काम केलं आमच्या मिसेसने. त्यांच्या माध्यमातून काम करत असताना पाहिलं त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या अलीकडच्या गावाच्या त्या मी पूर्वीच पलीकडच्या गावामध्ये पूर्ण केल्या होत्या. त्यांना सांगितलं तुमच्या समोरच आहे, मी काय खोटं जाणार नाही. तुम्हाला ज्या गरज काम पाहिजे, तुम्हाला स्मशानभूमी पाहिजे, मी त्या गावात केली. तुमची एवढीच वाडी आहे, इकडे तुमच्याकडे पिण्याचं पाणी पाहिजे, तर पलीकडच्या वाडीत मी विहीर पाडली, पाणी पाईपलाईन केलं, मोटरनी सोडलं. अलीकडच्या भागात सुद्धा मला करण्याची संधी तुम्ही द्या. तुमचे रस्ते मी गेल्याशिवाय राहणार नाही, कारण रस्ते पलीकडे चांगले झाले. आणि जिल्हा परिषदेकडे 30-54, 50-54, त्याच्यानंतर जिल्हा परिषद निधी, स्वनिधी, शासकीय निधी 25-15 असे अनेक खेळ जिल्हा परिषदेमधून विकास कामाला मिळतात. त्या माध्यमातून तुमची कामं पूर्ण करील. कारण शासनाच्या कुठल्या योजनेचे पैसे कसे आणि कुठे आणायचे याचा अनुभव गेले 30 वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं आणि स्वतः मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मला हे माहिती आहे. मला ते सगळं कल्पना आहे आणि मी त्यांची निश्चित त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रशासनाची खूप चांगली मदत होते. आणि प्रशासन जेव्हा मदत करतो जेव्हा समोरचा माणूस स्वतः करता काही न मागता गावाकरता समाजाकरता मागतो, ही जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो निश्चित त्या ठिकाणी मदत करतो. आणि त्या मदतीमुळं आपण त्या ठिकाणी मतदारसंघाला आव्हान करतो. उद्या भविष्य काळामध्ये एक संपूर्ण पुरंदर तालुका एक चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असताना आमचा संपूर्ण मांडरपासून परिसरवाचा काळ जर पाहिला तर त्याला कुठल्याही प्रकारच्या योजनांनी तो सजलम सफलम होणार नाही. पण तो कृषी पर्यटन असेल, त्या ठिकाणचे रिसॉर्ट असतील, अशा प्रकारे डेव्हलप केला तर निश्चित त्या भागामध्ये शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. दुग्ध उत्पादन त्या ठिकाणी वाढवू शकतं. पाणी अजून जर आपण अडवता निश्चित त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होईल. दुधाचे काही बाय प्रोडक्ट तयार केले तर त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळू शकतो. खालचा भाग आमचा बागायती पट्टा आहे, त्या ठिकाणी शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे होतो, तिथे दुग्ध व्यवसायाला चांगली चालना मिळाली, त्या ठिकाणी काम होऊ शकतं. आणि मुलं आज शिकतायत, मुलं आज इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, BCS होतात, MCS होतात, MSc होतात, BSc होतात. या सगळ्या मुलांच्या हाताला आज काम नाही. पण ज्यावेळेस MIDC चांगल्या प्रकारे येईल, IT पार्क चांगल्या प्रकारे येईल, त्यापर्यंत आपला लॉजिस्टिक पार्क चांगल्या प्रकारे होईल, 25 MIDC होईल, तर या मुलांना एक काम मिळेल. आणि हे सगळं करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. आम्हाला 4ही जिल्हा परिषद मतदारसंघात विजयी करावं, 8ही पंचायत विजयी करावं आणि त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद आणि पुरंदर पंचायत समितीवरती भाजपचा झेंडा फडकावा. म्हणजे नेतृत्व सुद्धा त्या ठिकाणी लोकांना मदत केल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊ, खरं पाहायला गेलं तर आपला वीर बेवडी गट आहे, त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं मोठ्या प्रमाणात आहे. आपला पुरंदर किल्ला ही आपल्याच गटामध्ये येतो. याकडे कसं बघता, काय संधी म्हणून बघता? धार्मिक स्थळांच्या बाबतीत भविष्यात काय नक्की नियोजन असेल? पुरंदर तालुका हा फार मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक अशा करता म्हणतोय की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा या संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये पहिली लढाई झाली असेल तर आपल्या खेळत बेलसर या ठिकाणी झाली. म्हणजे राजांनी त्या ठिकाणी आपल्या लढाईची सुरुवात किंवा आपलं संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची सुरुवात पहिली पुरंदरमधून केली. त्याच्यानंतर शंभू छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आपल्याच पुरंदर किल्ल्यावरती त्या ठिकाणी झाला. आणि हे 2 महापुरुष आपल्या पुरंदरमध्ये त्या ठिकाणी जन्माला आले. त्याचबरोबर ज्यांनी पहिलं बंड केलं इंग्रजांविरोधात ते राजे उमाजी नाईक यांचंही जन्मगाव बिवडी आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी बंडाचं सुरुवात आपल्या पुरंदरमधनं केली. हा सुद्धा भाग माझ्या मतदारसंघामध्ये येतो. त्याच्यानंतर श्री क्षेत्र नारायणपूर की जे नारायण महाराज यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याची जवळजवळ भारतामध्ये 4ही खंडामध्ये आणि जगामध्ये सुद्धा त्याची निर्मिती केली. दत्त महाराजांच्या त्या ठिकाणी उपासना करून
तेच पुरंदर माझ्या मतदारसंघामध्ये येतोय. त्याचं प्रति बालाजी म्हणून आपण ज्यांना ओळखलं जातं, केतकळ ते प्रति बालाजी मंदिर हे सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये येतंय. तोही डोंगरी आणि अगदी खूप चांगला भाग असल्यामुळं चिवेवाडी घाट असेल, नारायणपूर असेल, बालाजी मंदिर असेल, हा सुद्धा पर्यटकाच्या दृष्टीने फार मोठा महत्वाचा भाग आहे. लोक पुरंदर किल्ला, नारायणपूर महाराजांचं मंदिर, समाधीस्थळ, त्याच्यानंतर आपलं बालाजी मंदिर, हा प्रवास करत करत त्या ठिकाणी आपला पूर्ण एक दिवसाची ट्रिप काढू शकतो आणि तो काढतायत लोक. त्याचबरोबर श्री क्षेत्र श्रीनाथ मस्कोबा मंदिर याची आता यात्रा 1-2 तारखेला चालू होती. 10 दिवस फार मोठी यात्रा त्या ठिकाणी भरते आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामधले भाविक त्या ठिकाणी येतात. सातारा असेल, खंडाळा असेल, पलटण असेल, पुरंदर असेल, भोर असेल, दौंड असेल, इथले अनेकचे भाविक त्या ठिकाणी मंदिरामध्ये येतात, मंदिरामध्ये देवदर्शन करतात. तोही मोठा पर्यटनाचा भाग होऊ शकतो. त्याच्यानंतर आता सायकल ट्रॅकच्या माध्यमातून आमचा सासवड, सुपा, पानवडी, कालदरी, परिंचे हा वाल्ला हा फार मोठा रस्ता त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम्स प्रोजेक्ट मधला तो निर्माण झाला आणि तो आता गेल्या 22 तारखेला त्या ट्रॅक वरनं सायकलच्या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धा इंटरनॅशनल असल्यामुळं संपूर्ण तो भाग जगाच्या नकाशावरती दाखवला गेला. त्या दृष्टीने सुद्धा आमचा पानवडी घाट असेल, कालदरी घाट असेल, पुढे भोरला जाणारा घाट असेल, हे तिन्ही घाटाचे वर्णन आपण केलं तर निश्चित तो पर्यटन फायद्यात ठरणार आहे. पर्यटन वाढले की त्या ठिकाणच्या जे ग्रामीण उद्योग आहेत त्या ठिकाणी वाढीस येतील आणि लोकांना 2 रुपये त्या ठिकाणी मिळतील अशी परिस्थिती आमच्या भागामध्ये आहे आणि ते करण्याचा मानस माझा भविष्य काळामध्ये असणार आहे. सध्या तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचताय. काय नक्की लोकांचे प्रश्न आहेत, महिलांचे विशेष करून काय प्रश्न आहेत आणि महिलांसाठी समोर जाऊन काय करण्याचं प्लॅनिंग आहे? आता आम्ही आमच्या बिवडी गणामध्ये काम करत असताना चिवेवाडी असेल, नारायणपूर असेल, देवडी असेल, मिसाळवाडी असेल, केतकावडी असेल, पानवडी असेल, कालदरी भाग असेल, या भागामध्ये काम करत असताना आम्ही उमेदच्या माध्यमातून महिला बचत गट त्याही निर्माण केले. हे सगळे बचत गट आम्ही CRPच्या माध्यमातून आम्ही जिल्हा पंचायत समितीला जोडले गेले आणि पंचायत समितीच्या माध्यमातून महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून आणि उमेदच्या माध्यमातून अनेक बँकांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी महिलांना ट्रेनिंग देणं, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, असे अनेक व्यवसाय त्या ठिकाणी मशरूमचा व्यवसाय कसा करावा त्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी त्या महिलांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं. आज आमचा एक गट 50-50-20 लाख रुपये घेण्यास पात्र आहे. तो घेतो आणि घेऊन तो परतफेड करतो. असं आम्ही आमच्या गटामध्ये काम केलं असल्यामुळं महिलांना स्थानिक रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने आम्ही फार मोठा प्रयत्नशील राहणार आहोत. उद्या भविष्य काळामध्ये अन्नधान्य हे सगळं लागणार आहे, त्याच्याबरोबर अनेक सुविधा लागणार आहेत, त्याही कशा निर्माण होतील आणि आपल्या महिलांना कसं काम मिळेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. भाऊ, काय सांगाल? आपण खरं तर मुलाखतीच्या शेवटकडे आलोय. मतदारांना काय आवाहन कराल आपल्या चॅनलच्या माध्यमातून? मी बिवडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं बिवडी गटातील सर्वच मतदारांना आवाहन करेल की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काय शेतकऱ्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना असतात त्या खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात. घरकुल असेल, तुमच्या गटरची योजना असेल, रस्त्याच्या योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, पशुसंवर्धनाच्या संदर्भात काही अडचणी असतील, दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात काही अडचणी असतील, त्याच्यानंतर जलसंधारणाच्या काही अडचणी असतील, या संपूर्ण छोट्या छोट्या कामं जी गाव पातळीवरती केल्या जातात ही संपूर्ण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जातात आणि या सगळ्या योजना ज्या ज्या भागामध्ये पोहोचल्या गेल्या नाहीत त्या त्या भागामध्ये पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करत असताना बिवडी गटामध्ये आम्ही काम करतोय. बिवडी गटामध्ये आम्ही कुंभोशी असेल तर कुंभोशीतील छोट्या गावासाठी संपूर्ण हायवे पासून गावापर्यंत रस्ता डांबरीकरणाने पूर्ण केला. त्या गावामध्ये घरोघरी आम्ही त्या ठिकाणी नळाचं पाणी पोहोचवलं. त्या गावामध्ये पाझर तलाव बांधून ते गाव 12ही महिने त्या ठिकाणी बागायत करण्याचा प्रयत्न केला आणि तो आमचा सक्सेस झाला. असंच काम आम्ही मांढरलाही केलं. आजही त्या बंधाऱ्यामधनं पाणी त्या ठिकाणी साठतंय, पाणीचा उपयोग तर शेतकऱ्यांना होतोय, जमिनीच्या पाण्याची पातळी वाढली. आम्ही असंच काम आमच्या संपूर्ण पुरंदर किल्ल्याच्या भोवताली असणारा आमचा समाज आहे, त्याच्यामध्ये आमचा धनगर समाज आहे, आमचा महादेव कोळी समाज आहे, या समाजाच्या रस्त्याची कामं असतील, पिण्याच्या पाण्याची कामं असतील, ही सगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लावलीत. अशीच कामं इतर भागामध्ये करणार आहोत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमचा जो पुरंदर किल्ल्यामधला महादेव कोळी समाज आहे हा समाज संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये येतो. ह्या मतदारसंघामध्ये येत असताना समाजाच्या फार मोठी अडचण व फार मोठी मागणी फार दिवसापासूनची आहे. ती मागणी खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष
आज राज्यामध्ये सत्तेवर आहे, देशावर सत्तेवर आहे आणि या भागातनं जर भारतीय जनता पक्षाला पाठबळ मिळालं तर महादेव समाजाच्या आमच्या ज्या जातीचा दाखल्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी समाजाबरोबर कायम कटिबद्ध राहील. कारण माझी ती मनापासून इच्छा आहे की त्यांचे दाखले त्यांना महादेव कोळी समाजाचा दाखले मिळाले गेले पाहिजेत. कारण आम्ही आता पाहतो त्यांच्या ग्रामपंचायती महादेव कोळी समाजासाठी राखीव करतो पण त्यांना दाखले शासन देत नाही. एकीकडे तुम्ही त्यांना महादेव कोळी समाज म्हणून संबोधता आणि त्यांना कागदोपत्री अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी सोडण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी त्या समाजाला विनंती करतो की तुमचा दाखल्यासाठी तुमच्या इतरच्या कामांसाठी तुम्हाला एसटी मध्ये तुमचा सहभाग होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करील आणि मतदारांच्या ज्या गरजाची कामं आहेत जी गाव पातळीवर केली जातात ही सगळी कामं प्रामाणिकपणे करेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पंचायत समितीमध्ये आमचे सुधीरप्पा धुमाळ वीरगणातनं उभे आहेत, आमच्या सायलीताई मनोज शिंदे या बिवडी गणातनं उभे आहेत आणि मी स्वतः हरिभाऊ कुंडलिक लोळे जिल्हा परिषदेला वीर बिवडी गटातनं उभा आहे. आमच्या तिघांच्याही समोरील कमळाचं बटन दाबून आम्हा तिघांनाही भरघोस मताने विजयी करावं हे आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद भाऊ. खरं तर हे होते हरिभाऊ लोळे. विकासाची नाळ जी आहे ती गावापर्यंत पोहोचवण्यासाठी हरिभाऊ यांच्या माध्यमातून विविध विकास कामं पाठीमागच्या काळात केली गेली आणि तीच कामं, विकास कामं, नवीन विजन, नवीन कामं, नवीन प्रकल्प हे घेऊन हरिभाऊ जे आहेत ते लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक वेगळा संकल्प त्यांच्या माध्यमातून केला गेला. अशाच नवनवीन बातम्या, मुलाखती आणि पॉडकास्ट पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.